नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आलेलो आहोत आपण शेतामध्ये, आणि कशासाठी आलो तर नक्कीच आपण ओळखलं असेल. तर या सीझनची हरभऱ्याची भाजी आलेली आहे शेतामध्ये, आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत शेतात. तर अगदी अशी कोवळी लुसलुशीत भाजी यावेळेसची आपल्याला आहे. आणि ही भाजी कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. तर खरंच सांगायचं तर पूर्ण सीझनभर जेवढी ही भाजी मिळाली तेवढी खायला मला दररोज जरी दिली तरी खूप आवडीनं खाते. कंटाळा कधीच येत नाही या भाजीचा, कशीही झाली तरी. आणि या भाजीला करताना तर ज्या माझ्या मैत्रिणी करतात तर फक्त मीठ मिरची जरी लावून आपण फोडणी न देता जरी शिजवली तरी सुद्धा इतकी छान लागते. आणि खरोखर शेतामध्ये खाण्याची भाजी ती काही वेगळीच मजा आहे. आपण जी विकत आणतो परंतु त्याच्यापेक्षा जी शेतातली भाजी आपल्याला मिळते तर त्या भाजीची चव खरोखर फार छान असते आणि छान लागते, कोणतीही असू द्या. तर चला, कोणाकोणाला ही भाजी आवडते तर नक्की कमेंट करून सांगा. आणि यावेळेस भरपूर पाणी आहे, सर्वत्र भाजी खूप छान आलेले आहेत. हिरव्या भाज्या ह्या की खावीशी वाटायली ना, भूक नाही लागलेली अजून. आणि मला वाटते 10-10:30 वाजले असतील. तर एवढं कडक ऊन आहे यावेळेस. थंडीही पडते अजून तेवढी नाही, पण ऊन मात्र कडक आहे. तर छान अशी भाजी आलेली आहे. चला तर मग आपण भाजी खुडायच्या तयारीला लागूया. आणि पाहू शकतो आपण तर भाजी खुडायच्या अगोदरच अगदी छान अशी फुटवे आलेली आहेत. आणि हे 2च झाडं आहेत, अजून वाढवायची. तर खूप छान वाढतीये भाजी. तर चला आपण काढायला सुरुवात करूयात. तेवढी जमत नाही पण आपल्याला खायपुरती तर भाजी नक्की मिळणार आहे. आणि खरोखर ताजी ताजी भाजी खायला फार छान लागते, हिरवी सुद्धा. आणि भाकरी बरोबर सुद्धा. आणि अजून एक सांगायचं म्हणजे मला ज्यावेळेस ही भाजी करायची असते ना त्यावेळेस मी संध्याकाळी शिल्लक भाकरी टाकते, कारण शिळ्या भाकरी बरोबर तर इतकी छान लागते. आणि जरी ही भाजी समजा आंबट नसेल, म्हणजे असं म्हणतात आंबालेली भाजी, पण तशी जरी नसली, मार्केटमधली जरी असली तर मी थोडंसं दही किंवा लिंबू टाकते याच्यामध्ये. म्हणजे भाजीची जी आंबटसर चव असते त्याशिवाय ही भाजी छान लागत नाही मजाची. तर चला, या आपणही माझ्यासोबत भाजी खायला. ओके, बाय.